साकोली येथे शिवसेना कार्यकर्ते, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत नराधम डॉक्टरला तात्काळ अटक करा याबाबतची मागणी केली आहे। अटक न केल्यास रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा सदर निवेदनातून देण्यात आलेला आहे। सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या आणि फरार झालेल्या डॉक्टर देवेश अग्रवाल यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून जनतेत संतापाची लाट उसळली आहे। साकोली शहरातील उच्चभ्रू आणि नामांकित असलेल्या श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 9 जुलैला सोनोग्राफी कक्षात अर्धा तास गैरकृत्य केले। पीडित मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठले आणि डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली। याचे संतप्त पडसाद साकोली येथे उमटले। शिवसेना शिंदे गटाने त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने साकोली पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले। यामध्ये नमूद केले आहे की जे कृत्य या डॉक्टराने केले ते धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात अगदी अशोभनीय कृत्य आहे। हे धनाढ्य परिस्थितीचे आरोपी असून डॉक्टर फरार झाला आहे। सदर संतापजनक गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी डॉक्टरला तातडीने अटक करण्यात यावी। त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी होऊन पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शिवसेना साकोली तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमोडे, शहर प्रमुख नरेंद्र वाडिस्मे यांनी दिला आहे। यावेळी पोलीस ठाणेच्या बाजूला एका दुकानात शिवसैनिकांनी चर्चेत म्हणाले की या धनदांडग्या डॉक्टर आरोपीच्या बचावासाठी शहरातील काही धनदांडगे तथाकथित दलाल सक्रिय झाल्याचे समजले आहे। हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे। याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा, अन्यथा शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, विविध सामाजिक संघटना साकोली शहरातील जनतेसह जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी उपजिल्हाप्रमुख बंडू शेंडे, साकोली विधानसभा संघटक उमेद गोडसे, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश गजापुरे, उपतालुका प्रमुख सचिन घोनमोडे, युवा सेना तालुका प्रमुख पुष्कर करंजेकर, वाहतूक सेना तालुका प्रमुख सुमित लंजे, युवा सेना शहर प्रमुख विवेक काशीवार, विनायक देशमुख, अरुण राऊत, निशांत कुडेगावे, विशाल कोसरे, धम्मशील वैद्य, प्रेमराज सोनवाने, किशोर बावणे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अचल मेश्राम, मनोज खोब्रागडे, तनुजा नागदेवे, मनीषा खोब्रागडे, युगांतर बारसागडे, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन पाठविण्यात आले आहे।